तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी चालू केलं आहे ब्लॉग जसं तसं काय काढून टाकायचं म्हणजे डॉक्युमेंटचे माझ्याकडे वोटिंग ID काढणे आणि अबे तर पाहू ना. तर परत आपल्याला काढू आपल्याला जायचं कुठं आहे. हॅलो तहसील मध्ये. हॅलो तहसील मध्ये जात आहे ना तिथं पहिलं निघालो बाहेर. आता तिकडं राहू द्या आता. तिकडं मागे ठेवून चालू जरा आणि इकडे जास्त काढायचं आपल्याला. बरं तुला माहिती आहे ना पक्का कोणत्या काढायच्या आहे. हो ठीक आहे काय त्याच्याकडे असं ना. हो असं नसं डिग्रीवाला. हो. तर मित्रांनो आम्ही नाही का पदवीधर मतसंघात वोट देण्यासाठी आम्ही जे काही कागदपत्र लागते ते सगळं देण्यासाठी चाललो. फॉर्म भरत आहोत. फॉर्म आम्हाला मत द्यायचं आहे. बाय चूल आहे आमच्यात मत द्यायचं आहे आम्हाला. त्यांनी म्हटलं का हे चुकलं आणि ते चुकलं तर मग नाही याच्याकडे सांगायला होतं. हमको गाले नहीं खाना, हमको मारा पीटी नहीं होना. हम वोट दे देंगे निकल जाएंगे. हो गया हमारा काम. इधर कैसा ये डेमोक्रेटिक है ना. डेमोक्रेसी लोकशाही है. लगता नहीं है पर है. अब मैं कुछ बोलूंगा तो फिर विवाद हो जाएगा. इकडे राहिले पकड इकडून आहे का तुझ्या. अबे इकडूनच पकड ना. चल राव आमच्या ग्राउंडचा एक ब्रावो आहे. खूप लहान हाईट आहे. अजून एक क्रिकेटर आहे ब्रावो त्याची बहुत जास्त हाईट आहे. त्याचा अर्धा तो आहे. ते बाहेर गर्दी राहते. अरे कोण नाही का. अरे कोण मिळेल आमच्या याच्यात नाही का अजून एक गडी मिळालेला आहे. त्याचं नाव आहे तुषार सायंकर. आम्ही आलो आहोत तहसीलमध्ये. तेच जुना पुराणा बिल्डिंग तेच पुरातन काळातल्या इमारती छोट्या त्याच्यातच ऑफिस बनवते. आपल्या इंडियाची हे आहे म्हणजे खूबी आहे. जुन्या बिल्डिंगमध्येच ऑफिसं बनवते मोठे नाही का. कोणता संघ मतदार निवडणूक संघ हा माहीत कोणता संघ होईल. आम्ही पदवीधर मतदार संघ. ग्रॅज्युएट्स वी आर ग्रॅज्युएट्स ब्रो. आम्ही दोघंच होतो. आता हा तिसरा आला म्हणतातच आमच्यासोबत का आता सोबत येतो म्हणे. हो आत आलो झाला. त्याला काहीच घेणं नाही मतदार आता आम्हाला तसंच वाटून राहिलो. कुठं आलो तर काही माहित नाही काही नाही. लल्ल्यासारखे हिंडून राहिलो. त्याला काही अंदर जातो आता आम्ही. तर मित्रांनो आमचं नाही का आत्ताच जाऊन तिथं बोलणं झालं आहे. एवढे खर्रे काय भेटले आम्हाला. और सगळ्यात पहिलं ज्या टेबलवर गेलो आम्ही तो तोंडात भरून होतं. अर्धा किलो खर्राच भरून होता का काच त्याचं तोंडात करत होता. आम्हाला काहीच समजे नाही तो का बोलत आहे. आम्ही तुम्ही अजून सांगे तो आबो करत होता असं म्हणजे अबे भाई चांगला बोल स्पष्ट बोल. चुकून दे खर्रा नंतर बोल. काहीच समजे नाही आम्हाला. मग दुसऱ्या टेबलवर गेलो. तो म्हणजे तिथला जास्त मोठा आदमी होता वाटते. त्याच्याकडे जा म्हणे तर तो त्याच्याहून मारती. तो म्हणते का म्हणते रे काही ना आम्हाला तुमच्याकडे पाठवलं. म्हणते मी का करू. अप्रिशिएट करायचं आम्हाला थोडस बढावा द्यायचा. सांगायला लागते त्याला. आम्ही आपल्या या कामासाठी आलो. अच्छा तेही ठीक आहे जाऊ दे. थोई अर्धा किलो खर्रास ठुसून होता तोंडात. आणि माझ्याकडे वोटिंग ID कार्ड काढलं आहे पण आलं नाही आहे भाई पोस्टानं. तर तो म्हणे तू जागरूक नागरिक नाही आहे का म्हणे. मी म्हणलं तू जे खर्राट ठुसून आहे तोंडात तू किती जागरूक आहे ते मला दिसतच आहे. पण असं म्हणलं नाही तोंडावर मी ना. अंदर की बात आहे हो. तसं म्हणलं भाई. तुम्हालाच ज्ञान पेलेत होता. असं नाही ना तसं नाही.
हा अर्धा तास थांबू भेंडी म्हणलं अर्धा तास थांबू आता त्यासाठी त्याच्यापेक्षा नेट कॅफेत जातो ना विचारून येतो साला आला काऊन नाही मला वोटिंग आय डी कार्ड आला दिमाग करा समोर प्रोसेस पाठवली का नाही असंच पाहिजे तवाच जाऊन हे बनते युट्यूबर तर बनणार नाही तर मग नाही बी मी नाही बोलत जाऊ दे असं म्हणते ना असं म्हणते ना लाजू लाजू मग ब्लॉग मध्ये राहीनच का लाजून बोललो तर म्हणजे भाई तू ब्लॉग काही बनतच नाही लोकांना ट्रूथ पाच राहायची ऑथेंटिक पण नाही वाटत की लाजू लाजू बोललो तर काहीतरी असं टाइमपास करतो आता सायंकाळ कसं लाजून राहिलं स्वतःचं तोंड दिसलं नाही पाहिजे म्हणून भेऊन राहिलं ते सोबत आहे मी तुम्हाला माहितच आहे मी कधी लपत नसते मी तुम्हाला चाललं ना सांगत पण असते हा बच्चू कडूचा लेफ्ट हँड होय बरं हो लेफ्ट हँड आता सांगा तुम्ही मोर्चा चालू आहे चालता काहीच आता आम्ही विचारून पाहतो